नमस्कार सर्वांचं स्वागत आहे डीएमआर नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा आज एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे. NHM अंतर्गत रत्नागिरी जे जिल्हा आहे तर त्या ठिकाणी मेडिकल फील्डची NHMची नवीन वॅकन्सी निघालेली आहे. निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी पदावर आहे. पूर्ण NHM म्हणजे सर्वांनाच माहिती आहे हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं. तर परमनंट भरती यायला बराच वेळ लागत आहे. तर त्यासाठी सध्या जर जे कोणी कंत्राटी पदासाठी इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच तुम्हाला सर्व माहिती जी आहे या भरती संदर्भातली भेटून जाईल. तर नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायला विसरू नका. आणि शेवटी जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. जे कोणी रत्नागिरीच्या आसपास आहे तर त्यांना पण शेअर करा. त्यांचे मित्र वगैरे तुमचे असतील तर त्यांना याचा फायदा होऊ द्या. तर यामध्ये रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जी आहे यांच्याकडून ही पदभरती निव्वळ करार तत्वावर खालील पदांसाठी मागवण्यात येत आहे. तर पहिलं आहे या ठिकाणी पद जे असणार पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आहे. लक्षात असू द्या, फुल टाईम नाही आहे, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आहे. जे की चिपळूण जे आहे तालुका हेल्थ ऑफिस आहे, म्हणजेच कार्यालय जे आहे तर त्या ठिकाणी ही पदभरती असणार आहे. MBBSसाठी या ठिकाणी ही पात्रता आहे. 1 वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. एक पद या ठिकाणी आहे. ओपनवाले अर्ज करू शकतात, पण 30,000 या ठिकाणी मानधन दिलेलं आहे. पार्ट टाईम असल्यामुळे या ठिकाणी मानधन जे आहे कमी असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये तालुका हेल्थ ऑफिस चिपळूण जे आहे या ठिकाणी THE ऑफिस चिपळूणमध्ये हे तुम्हाला काम करायचं आहे. लक्षात असू दे, या ठिकाणी एक आहे जे की BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग, B.Pharm, MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर, तर हे पण अर्ज करू शकतात. तर MBBS, त्यानंतर ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्सेस, त्यानंतर हे बाकीचे मी सांगितले BSc नर्सिंग वगैरे किंवा पोस्ट BSc नर्सिंग, हे विद्यार्थी पण अर्ज करू शकतात या पदासाठी. ठीक आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर, बऱ्याच BScच्या विद्यार्थ्यांना माहीत असतं की फक्त स्टाफ नर्सच पद हे आपल्यासाठी असतं. तर या ठिकाणी बरेच हे असे पण पदं असतात जे की हेल्थ फील्डमधले तुमचे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर उदाहरणामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर खूप चांगलं पद आहे. हेच जर पद तुम्ही BSc नर्सिंगसाठी जर या ठिकाणी वॅकन्सी निघाली असती तर तुम्हाला मॅक्झिमम 22,000च्या पुढं वॅकन्सी पद सॅलरी दिले नसते. तर या ठिकाणी ह्या पोस्टसाठी बरेच इच्छुक असले तर चांगली गोष्ट आहे. नक्कीच हे पद तुम्ही अप्लाय करू शकता. या ठिकाणी सॅलरी खूप चांगली असणार आहे. तुम्हाला 32,000 या ठिकाणी सॅलरी असणार आहे, पण वॅकन्सी या ठिकाणी एकच निघाली आहे. ठीक आहे. आज तुम्हाला मॅनेजर म्हणून काम करायचं आहे. बरेच तिथले काही कामं वगैरे मॅनेजमेंटचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे, सांभाळायचं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे या ठिकाणी ANMसाठी आहे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ जे आहेत तर त्यांच्यासाठी वॅकन्सी तालुका हेल्थ ऑफिस चिपळूणमध्येच आहे, ज्यामध्ये 2 पदं सुटलेली आहेत. ANMसाठी वॅकन्सी आहे. 2 पदं आहेत. 1 वर्षाचा अनुभव लागणं गरजेचं आहे. ओपनसाठी 1 वॅकन्सी आणि ACBCसाठी 1 वॅकन्सी. 18,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे. तर ही अशा प्रकारे एवढे 3 पदाची या ठिकाणी ही पदभरती आहे. त्यानंतर अर्ज कधीपर्यंत भरायचं आहे ती माहिती पाहून घेऊ. तर या ठिकाणी अर्ज जे असणार आहे पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. NHM आहे त्यामुळे मोस्टली ऑफलाईनच भरतात. जवळपास 70 ते 80% जे पदं आहेत NHMचे हे ऑफलाईनच भरले जातात, लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे रत्नागिरी.government.in या संकेतस्थळावर जे आहे, किंवा मग तुम्ही झडपीरत्नागिरी.government.in या संकेतस्थळावर अथवा तुम्ही भेट देऊन सर्व भरती संदर्भात अपडेट वगैरे पाहू शकता. अन्यथा तुम्हाला हे जर PDF पाहिजे असेल, हे PDF पण या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. जर PDF वेबसाईटवर भेटत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF पोस्ट केलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर त्यासाठी जाऊन तुम्हाला फक्त सोपी पद्धत आहे, या व्हिडिओच्या लिंकमध्ये जायचं, डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जायचं. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओची जे टेलिग्रामची लिंक भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डायरेक्टली तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जॉईन होऊन हे PDF घेऊ शकता. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचाच या ठिकाणी सुरुवातीला जॉब करावा लागेल, कारण सर्वांनाच माहिती आहे कंत्राटी म्हणजे 11 महिने 29 दिवस सुरुवातीचे जॉब, नंतर आणखीन वाढू शकतं. वयोमर्यादा पण या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये 18पेक्षा कमी वय नसलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कास्टनुसार रिझर्वेशन प्रत्येक याला सेपरेट सोडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, म्हणजे एका परिवारामध्ये 2च पाल्य असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते महत्त्वाचं एक पॉईंट प्रत्येक भरतीमध्ये सध्या हे पॉईंट ॲड करत चाललेले आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पाहायला गेले तर कागदपत्रामध्ये बऱ्याच जणाला आता मला कमेंट पण येतात की सर डॉक्युमेंट कोणती घ्यायची या भरतीसाठी त्या भरतीसाठी. तर एक बेसिक तुम्हाला सांगून ठेवतो, तुमचं SSC जे झालं, SSC झाल्यानंतर जे आहे तुमचे पुढचे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत, SSC असेल, HSC असेल, त्यानंतर तुमचं मग जे आहे TC असेल, त्यानंतर मग TC नंतर तुमचं जे आहे जे डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे मार्क सर्व लागतील,
किंवा डिग्री असेल तर डिग्रीचे सर्व मार्क लागतील. त्यानंतर रजिस्ट्रेशन लागेल, त्यानंतर रिन्युअल लागेल. ठीक आहे. हे सर्व जे बेसिक डॉक्युमेंट आहेत हे बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कास्टमध्ये भरताय तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट आपलं व्हॅलिडिटी लागेल. त्यानंतर मग तुमचं जर कोणतं ग्रस्तमध्ये सर्टिफिकेट असेल तर ते ग्रस्त जर मधून अप्लाय करत असेल तर ते ग्रस्तचं सर्टिफिकेट वगैरे, प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही आहे अर्थक्वेक वगैरे प्रोजेक्ट ते तुमचं त्यामध्ये भरू शकता. याच्या व्यतिरिक्त अटेम्प्ट सर्टिफिकेट असेल, पासिंग सर्टिफिकेट असेल, रिन्युअल सर्टिफिकेट जे काही असेल, आधार कार्ड लागेल. ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत. 2 फोटो जवळ ठेवायचे. आणखीन तुमचा लेटेस्ट एक फोटो जो आपलं फोटो आणि एक साईन केलेला एक फोटो ठेवायचा. एवढे महत्त्वाचे बेसिक कागद. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागत नाही. एवढे तर बेसिक कागद लागतातच लागतात. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पहा जे आहे फीस भरण्यासाठी दिलेलं आहे, जे की 150 रुपये या ठिकाणी सांगण्यात आले. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने फोन पे, त्यानंतर जीपे, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगद्वारे भरण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट भरायचं आहे. 150 रुपये तुमची ही फीस असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे. डायरेक्टली तुम्ही फोनपेद्वारे जे आहे पेमेंट करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी क्रमांक वगैरे दिलेला आहे, तर तुम्ही जर बँकिंग वगैरे करून देत असाल तर त्यामार्फत तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता. शेवटची तारीख या ठिकाणी सांगण्यात आलेली पहा, उमेदवारांनी 16/1/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आज सोबत जोडलेल्या विहित नमुन्याचा अर्ज, आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्राचा स्वाक्षरीत प्रतीसह तालुका आरोग्य अधिकारी काळ्या पंचायत समिती चिपळूण यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही स्पीड पोस्टने किंवा मग स्वतः जाऊन भेट देऊन तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट करू शकता. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आहे तुमचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर जे तुमचं स्क्रीन येईल ते स्क्रीनशॉट काढून त्याचं एक झेरॉक्स काढायचं आहे. ते झेरॉक्स काढून पण या डॉक्युमेंटला ॲड करून टाकायचं, म्हणजे तुम्ही पेमेंट पण केलेलं आहे म्हणून असं या ठिकाणी गृहीत होतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचा अर्ज आहे. अर्ज नमुना, जर तुम्ही ANMसाठी फॉर्म भरत असाल तर ANM या ठिकाणी ANM लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. संपूर्ण नाव लिहिल्यानंतर तुमचा संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता जे काही असेल तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पहा दूरध्वनी आणि ईमेल ID ह्या 2 गोष्टी चुकवायच्या नाहीत. जे काही तुम्ही भरणार आहेत तर व्यवस्थित या 2 गोष्टी बरं, जेणेकरून उद्या जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल, पत्रव्यवहार करायचा असेल तर या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. जन्मतारीख, अर्ज करते वेळेचं वय, तुमचं एक्झॅक्ट दिवस, महिना, वर्ष सर्व व्यवस्थित भरावं लागेल. या ठिकाणी जातीचा प्रवर्ग पण या ठिकाणी विचारलेला आहे. अनुभव, कामाचं शिक्षण या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून सबमिट कराव्या लागतील. तर अशा प्रकारे हे सर्व माहिती आहे. अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्राचे साक्षांकित छायाचित्र प्रती काय काय जोडलेत ते या ठिकाणी लिहा असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे. ठीक आहे. आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. PDF जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. जॉईन होऊन तुम्ही हे PDF घेऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकवर जॉईन करून तुम्ही जे आहे घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.